अकोट तालुक्यातील जळगाव नाहाटे येथे 1 जानेवारी शौर्य दिन भीमा कोरेगावच्या निमित्ताने सम्यक दृष्टी सेवाभावी बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिला वर्गासह तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, रुपालीताई काकडे, गोपाल मोहड, महेश गणगणे, कुलदीप वसू तसेच जळगाव नाहाटेचे सरपंच शरद नाहाटे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राधेश्याम ओहेकर, सरपंच लोदखेड, राजेश वानखडे, चरण इंगळे, लखन इंगळे, आशिष रायबोले, विक्की तेलगोटे, राजू रावणकार, प्रदीप नाहाटे, अजय पवार, शिवशंकर कोळसकर, ग्रामसेवक गजानन खलोकार, उपसरपंच पोलीस पाटील प्रमोद नाहाटे, निलेश नाहाटे, नितीन हिंगणकर, सुधाकर घोपे, पवन ठाकूर मुख्याध्यापक व मंगला वानखेडे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले। यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे व सरपंच शरद नाहाटे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। जळगाव नाहाटे हे संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव असून श्री संत नरसिंह महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील धम्मद्वार ही येथील विशेष आकर्षणे आहेत। या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात आले। सम्यक दृष्टी सेवाभावी बहुउद्देशीय शिक्षण संस्था समाज हितासाठी सातत्याने कार्यरत असून नववर्षाची सुरुवात सकारात्मक व प्रेरणादायी उपक्रमांद्वारे करण्याचा उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष निखिल वानखेडे, वैभव जगताप तसेच अशोका ग्रुप, छत्रपती प्रतिष्ठान, युवा प्रतिष्ठान व छत्रपती शिवबा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने करण्यात आले। अजिंक्य भारत प्रतिनिधी धन्नू बायवार। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।